हरे पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। हरि हरि अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। सब संतन की जय। पवन पुत्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि बालकांडातील 16वा अध्याय असणार सुरू आहे। या अध्यायामध्ये परशुरामांचा प्रतापाचं वर्णन चालणार आहे। हरि हरि श्रीरामचंद्राय नमो नमः। सीता सैवरासी जान शिवच्या पासी लावता लावावा गुण। हा जनके करावया पण काय कारण ते ऐका। पूर्वी परशुराम कैलासी धनुर्विद्या शिवा पासी परशुविद्या गणेशा पासी लघु लागवेसी शिकला। परशुराम कैलासी राहिलासे शिवसेवेसी तत्परारणेसी श्रद्धावे गणेशी समसाम्ये। तवा क्रंदे आत्यंतिक ऐकली रेणुकेची महाहाक। परशुरामे एकाएक ऐकोनी शाशंका तो झाला। येऊनी सांगे शिवापासी रेणुका बो भावा क्रंदेसी। आज्ञा पुसतो स्वामी श्री मज माते पासी जावया। ऐका रेणुका पुराण जे काती पावन दोष नासती दारुण। कथा श्रवण करिताची ऐकताची ते वचन रुद्र झाला कोपायमान। जगी अधर्म वाढला पूर्ण। दानवे ब्राह्मण वदिला दर्पी। शिव म्हणे जामदाग्न्या मी तुझ प्रसन्न सर्वाज्ञ। वेगी दुष्टवदी प्रतिज्ञा विद्या संपन्ना परशुरामा। त्यासी देवोनी निज त्र्यंबक निर्दाळे म्हणे ब्रह्मघातक। क्षत्रिय श्रीमदे उन्मादक तेही एक एक निर्दाळी। या त्र्यंबकाच्या बाणी निक्षत्रिय करी धरणी। गणेशे परशु देवोनी परशु पासी पाठविला। ते पासोनी परशुरामाभिधान वरद गणेशाचे पूर्ण। ज्या कार्या प्रवर्तसी जाणते निर्विघ्न करेन मी। वेगी येता परशुरामासी मार्गी भेटले आश्रमवासी। तीही सांगितले त्यापासी आती कंदनेसी पितृघात। परशुरामे केला प्रश्न पितृघाता काय कारण। त्या विग्रहाचे मूळ कथन आश्रमीचे जन सांगती। सहस्रार्जुन वन क्रीडेसी आला जमदाग्नी आश्रमासी। रेणुका प्रार्थोनी पतीसी राजा कटकेसी निमंत्रिला। ऋषी म्हणे राजासी केवळ आनो निघालू फळमूळ। जी म्हणे आश्रम धर्म विकाळ आणणे सकळ तृप्त किजे। आश्रमाले तेथे आती तृप्त करावे समस्त। तुम्ही सामर्थ्य आती समर्थ विकळ परमार्थ न करावा। यावी मात्र कामधेनु आणोनी द्यावी दिव्यान्न। राजा विभूती भ श्री भगवान येत पूजन करावे त्याचे। निज पत्नीचे धर्मवचन ऐकोनी ऋषी सुकायमान। मग कामधेनु लागून विजयानुष्ठान आरंभिले। राये पाहुनी पाठविले दूतासी अन्न सिद्धी केली ऋषी।
तो वैश्वानर नाही चुलीसी पाकाची कायसी कथा वार्ता त्या ऋषीची ऋषिकांता वदाने अति उदारता नवल तिची आघादता चित्ती चिंता शयना ते ऋषी पत्नी राजवाळा विचित्र घालिते रंगमाळा राजपूजेचा सोळा त्यागळा उत्साह राजदूत गेले परतून तव ऋषीने आणली कामधेनू तिने रेणुकेचे हाती देऊन राजभोजन संपादे मजन सोसे खटपट राजोपचाराती चोखट जे जे मागसी वरिष्ठ ते ते व्यतिष्ठ देईल धेनू धेनू प्रसवली कृपा संतुष्टी पहिले एक ताट देखिले दृष्टी त्याची ताटाच्या पोटी ताटे कोट्यान कोटी प्रसवले ऋषीने सांडिला निज कोप त्यासी नाही संकल्प विकल्प लौकिक क्रिया खटाटोप नाही साटोप तयासी राजभोजन कर्तव्यता घातले रेणुकेच्या माता पुढे काय वर्तली कथा सावधानता अवधारे कोणा कार्यार्थ जमनाग्नीने कोप सांडिला पण ऐसा श्रुती केला प्रश्न ते कथन अवधारा ब्रह्मांड खंड पुराणी वदली मार्कंडेयाची वाणी तेची कथा निरूपणी साधू सज्जनी परिसावे वध करावया सहस्रार्जुनासी इंद्राला जमदाग्नी पासी धरोनी दीन वेसासी अति तृष्णेसी तृष्णित पाहोनिया विहित काळ साधोनिया तिथीची वेळ मागोवाला जी तत्काळ केवळ जळ ऋषी पासी तोंड कोरडे पै झाले दोन्ही ओठ पै वाळोनी गेले काही न बोले बोले कराग्री धाविले उदकासी ऋषी मने रेणुकेसी शीघ्र उदक देई आतिथेसी एरी जानोनी कपटवेशासी निज मानसी शंकली मजयासी देता उदका करील कडू विख ऋषी कोपेला त्यंतिक जीवी दुखदुखा लागली अतिथी छळील उदक देता जमनाग्नी कोपेल न देता थोर ओढवली संकोचता काही कर्तव्यता समरेणा जमदाग्नी अति समर्थ सर्वज्ञे जाणे आश्रम धर्म संरक्षण हातीचे आग्रोधक जीवन करवी प्राशन अतिथीसी जमदाग्नीने आपण करविले अतिथीसी उदक पान रेणुका म्हणे मी छळिले पूर्ण विघ्न दारुण मजाले कोपे ऋषी म्हणे रेणुकेसी तू केवळ करते कर्कशी उदक न देवोनी आथितेसी पतिवचनासी प्राणमुख चोर चांडाळ कपटवेसी आश्रमाला समयासी जे जे मागेल ते ते त्यासी आवश्यकतेसी अर्पावे केवळ निमोल उदक नेदोनी झाली सिमुख जळो तुझे काळे मुख तुझे सुख मज नाही ग्रहणी स्तव गृहस्थाश्रम जे पाळीनाश्रम धर्म तिचा मग कोण संभ्रमाती दुर्गम कोपला कोपनावरे ऋषीसी पाचारो निपुत्रासी वेगी तुमई वदायसी ममाज्ञेसी याती शीघ्र पुत्र मनती स्वामीनाथा जैसा पिता तैसीच माता मासी वद्य नये सर्वता हे तत्वता विचारिजे पुत्र न मानिती पित्याचे वचन पाचही तुम्ही समसमानाताची जाओनी प्राण प्रेतवत पूर्ण पावाल ऐसे ऐकता ऋषी भाषान तत्काळ ते पाचही जण प्रेतवत पावले संपूर्ण ऋषी भय प्राण पळाले प्राण मनती आयुष्यास्ता मासी जाओ ने मनोनी राहता ते ऋषी शाप बैसेल माता तेने धाके तत्वता पळाले प्राण ऋषी भय पळाले प्राण प्रेतवत पावले पाचही जण
तरी ऋषीचा कोप दारुण क्षोभले पण सांडेना. तेची समयी परशुधरा सुमने घेऊन आला सत्वर ऋषीस केला नमस्कार त्यासही दुर्धर आज्ञापी. करी रेणुकेचा घात वेरे तत्काळ छेदिला माता तेने आला ऋषीच्या चित्ता प्रसन्न संतुष्ट. ऋषी गरजे प्रसन्नता मागसी ते देईना तारामे चरणी ठेविला माता. विनंती स्वामीनाथा उदारी माझी उठवाई ही माता. बंधुसीद दौडावी निज प्रेता हेची मागतो गुरुनाथा. दिले तत्वता ऋषी म्हणे तुझा लागताची हात बंधू प्रेतत्व होती निर्मुक्त. चेतना सुखे सावचित्त येता स्थित वर्तती. रेणुकेची दुखंडे तुझे हाते होते अखंडे. शांती सुखाचे निसुरवाडे वाडे कोडे उठतील. म्याचे दिले निज माता हे नाठो मातेच्या निज चित्ता. ऐसी मज द्यावी वरदाता चरणी माता ठेविला. तुझे नाठवे छेदिले पण अंगी घायाचे न दिसती वन. निद्रेपासून उठली आपण तैसे लक्षे न पावेल. ऐकोनी पित्याचे वरद भाषण पुढती पित्याचे वंदोनी चरण करावया मातेचे उद्धरण. हर्षे संपूर्ण उठिला रेणुकेच्या छेदाच्या अंती. तिसी भेटो आली आदिशक्ती. तू जन्मलीस ज्या कार्यार्थी का तदर्ती उदास. तू अवधावा सहस्रार्जुन हे तू गेलेस विसरून. त्याची द्यावया आठवण इंद्रिया पण तुझ छळले. रेणुका म्हणे कार्यसिद्धी साधावी लागेल गुवे बुद्धी. कळोने दावे जन जनापुवादे विरोध संधी लक्षेना. कळोन द्यावे पैजनी कळोन द्यावे जमदाग्नी. ऐसे मज लक्षितानुदिनी विरोध करणी लादेना. तो बोलिले आदिशक्ती परशुरामाची वरदयुक्ती. तू पावसी दे प्राप्ती येची कार्यार्था साधावया. रेणुका बोलिली वचनयुक्ती तुची कार्ये तुची करती. मज सांगसे जैसे युक्ती त्या त्या गती साधिन. जगदंबा सांगे रेणुकेसी सहस्रार्जुन पारदिसी येईल तुझ्या श्रमासी. ते कार्य सिद्धी अर्थीस पुजावा. सकळ सैनेसी नरपती निमंत्रावी. ऋषी हाती कामधेनु आणावी तदर्ती ऋषी प्रती सांगोनी. दुर्लभ उपचार त्रिजगती ते मागून देणू प्रती साधावया. निज कार्यार्थी आदरे नरपती पुजावा. करिता दोन्ही शक्ती भाषण तव परशुरामे आपण. लावोनी पित्याचे वरदान केले सावधान मातेसे. परशुरामे लाविता हात बंधू झाले सावचित्त. तेने न ते मातेचा घाती निजगात नाटवे. पुत्र सोडविले शापापासोनी रेणुकी आल्हाद पूर्ण. परशुरामा ते अलिंगुण वदे वरदान रण विजय. रामे ऐकता ते वरद गोष्ट दृढ धरिली शकून गाठी. पुढील कथेची परिपाठी सावध दृष्टी अवतारा. स्त्री पुत्र झालिया सावधान जमदाग्नी झाला ती उद्विग्न. केवडे क्रोधाचे विंदान आदपतन दायक. स्त्री पुत्राचा करिता घात मजय होते आदपतन. येथ धन्य धन्य परशुराम सुता ती अनर्थ चुकविला. माझे घेवोनी वरदान माझे चुकविले आदपतन. क्रोधे ठकविले मज संपूर्ण त्याचे निर्दळन मी करीन. क्रोध म्हणजे केवळ मागतो मज माझी वसे. सांग जळो माझा योग याग क्रोध डागा पवित्र. क्रोधा एवढा महावरी बैसला असता. जिवारी जो ज्ञानाची मानी थोरी तो संसारी महामूर्ख.
अल्पान्याय देखिल्यावरी त्याईवरी जो कोप करी क्रोधा एवढा अपकारी क्रोध क्रोधावरी न करीती क्रोध अपराधाची थोरी आतर्के घोनी जुहारी चहू पुरुषार्थाची करे बोरे नाना परे विभांडे क्रोध आलिया कडकडाळी काम पळे उठाउटी धर्म जाय बारा वाटे क्रोधे तुटे अर्थ स्वार्था क्रोध रिगोनी अंतरी मुखे मोक्ष जीवे मारी ऐसा क्रोध पै निज वैरी तो मी संवारीन पै सत्ते ऐसे बोलो नि ऋषी आपण दृढ घालो नि आसन आवरो नि पान क्रोध दहन करू पाहे क्रोध मने ऋषी विचारी मज निघाल्या देहाबाहेरी वरथा जाईन तुझी थोरी तृणावारी नपुससी ऐक माझे वस्तीचे थोरी म्या प्रवेशोनी नरसिंह शरीरी हिरण्ये कशूप एवढा वैरी नखाग्री निवटिला म्या शिवस्वरूपी घालो निठाने त्रिपुर निवटिला एका बाणे माझे नियोगे त्रिनयन जीवे मारणे जालंधर म्या रिगोनी विष्णुदेही मधुकैटभ मारिले ठाई म्या संचरोनी कुमाराच्या दे मर्दिला पाये लवनासुर ऐसे माझे योगे जान देवाही केले दुष्ट निर्दळन विचारे ऋषी राया तू आपण मजविन तो तृणप्राय तू मज दौडिल्या ऋषी तुझी दशा होईल कैसी ते मी सांगेन तुझ पासी सावधाने सियावदारी मज निघाल्या देहाबाहेरी बाईला घेती टोले वारी तुझ मारल्या तोंडावरे साठोप शरीरी तुझ नाही ऐसी ऐको नित्याची कथा कोपावरी आती क्षोभता पूर्ण बाणली ऋषी नाता तुझ मी आता मारिन भगवंताच्या वाक्य थोरी काम क्रोध लोभ ज्याचे शरीरी त्याची वस्ती नरक भितरी त्याच्या घरी नित्य नरक नरका जाणे न लागे त्यासी तोची स्वे नरकवासी नरकरासी क्रोधा तुझी गती ऐसी अर्थ जलपसी वाढवा क्रोध कामाचा वैरी क्रोधाभिमानाचा सहायकारी क्रोध लोभा सबायं अभ्यंतरी पापकारी निज क्रोध क्रोध संचरल्या देही अनुमात्र हित नाही पापाच्या कोटी पाये क्रोधाच्या पाये तोडरे ऐसे बोलोनी जमदाग्ने चेतवणे पाहेल जो योगाग्नी तो क्रोध निघाला गजबजोनी दे त्यागोनी ऋषीचा क्रोध मने ऋषीनाथा तुझी आज्ञा वंदोनी माता मी निघालो जी तत्वता कोठे आता म्या राहावे ऋषी होय विचारिता माझ्या क्रोधाची दुर्धरता वयासी वस्ती न दिसे सर्वता म्या काय काता सांगावे ऐसे जमदाग्नी करिता चिंता परशुधर कळले तत्वता चरणी ठेवो निमाता होय बोलता ती नम्र स्वामीचा कोपाती दारुण हा सर्वत्र करील धन यासी करावे मदार्पण करपा करो निसाम्या जमदाग्नी विचारी आपण माझा क्रोधाती सांठवन परशुधर शुद्ध संपूर्ण हा समर्पण करावा ऋषी सांगे नित्य ब्रह्मचारी धनलोभ नाही जा भीतरी जो दिवजाचा द्वेष न करी क्रोध त्या माझारी शांतत्वेत वसे या होनी अन्यता पय होता क्रोध करील त्याच्या घाता जरी तुझ टाकेल तत्वता तरी मी घातार्पिन द्रवेदार लोभ जापाशी क्रोध ते सदा मुसमसी ज्ञान गर्व ज्याचे मानसी क्रोध त्यापाशी चाविरा ज्ञान गर्व द्रव्यदाराई ही दारी क्रोधाचा मारा हे जिंकल्या प्रसोदरा क्रोध का मारा तयाचा परशुराम म्हणे ताता तुझे चरणीचे तीर्थ घेता तेने तीर्थे मज सामर्थ्यता क्रोध राखता भय नाही
पित्यासी करोनी नमन घेतले चरण तीर्थ प्रार्थुन तेथे तीर्थेची आपण केले प्राशन क्रोधाचे क्रोध बोलिला आपण भार्गवा करिता दुष्ट निर्दळन संग्रामी सहाय्यकारी आपण तुझ मी होईन भरगुवीरा परशुराम जो क्रोध घोटी अंगी बाणली पुष्टी तुष्टी चौगुणी वाढीव पोटी संग्रामी लाठीरवरती करिता क्रोधाचे प्राशन परशुरामासी समाधान अंगी बाणली अंगवन दुष्ट निर्दळन करावया क्रोध त्यागिला जमदाग्नीने त्याचे सांगितले निरूपण एका जनार्दना शरण कथानुसंधान उद्धार आता सहस्त्र अर्जुनाचं वर्णन आता तिथून आलेले आहेत ना हे घेऊन त्याच्या हरी कामधेनु आणोनी ऋषी स्वय दिदली रेणुके पासी तिने पुजोनी धेनुसी राजोपचारासी मागितले जे राये देखिले नायकिले जे राये नाही चाकिले ते उपचार भले भले धेनुने दिदले तत्काळ दिव्यान्न लेणी लुगडी एके ताटे प्रसवली आवडी निघाले ताटे लक्ष कोडे निघाल्या चवडे ताटाच्या राजदूत सांगे राया पासी अन्न सामग्री कैची ऋषी वैश्वानर नाही चुलीसी कथा कायसी पाकाची राये पाटीला प्रधान आश्रमी पाय अन्न सदन नसेल तरी द्यावे आपण अन्न सदन ऋषीसी आयसे ऐकोनी वचन ऋषी आश्रमा प्रधान स्वयंपातला पण तो ऋषी बोलावणे पाठवितो प्रधान म्हणे लागला उशीर शिष्यवर्ग म्हणती धराधीर संपादिला अन्न प्रकार आता सत्वर चलावे प्रधाने जाणविले रायासी ऋषीने पाठविले बोलावयासी राये सिद्ध करोनी सर्वासी आला कटकेसी भोजन आले देखोनी रायासी ऋषी सामुरायोनी प्रीतीसी रायासी पूजले उपचारासी मधुप्रकाशी सिद्ध केले पहाती राजानी प्रधान तो दिव्ये मंदिरे शोभायमान सुवर्ण ताटी दिव्यान्न समसमान सर्वासी ऋषीने बैसवली पंक्ती राजात्मी अति विस्मित चित्ती धन्य ऋषीची संपत्ती आगात स्थिती सामर्थ्ये सकळ बैसले भोजन पंक्ती मागणे नाही मागुती वाढणे न लगे पुढते अवघ्या तृप्ती एकची देवी अलंकार भूषणे दियांबरे परिधाने सर्व गौरविले सन्माने अवघे मने विस्मित राजा मने प्रधाना प्रती आमई राजे चक्रवर्ती आमा ऐसी नाही संपत्ती ते ऋषी प्रती कैसेनी पुरोहित सांगे ऋषीची थोरी कामधेनू आहे त्याच्या घरी तिचे प्रवाहे करी दिवे उपचारे वर्षत ऋषी पाशी आहे कामधेनू ऐसे ऐकता सहस्रार्जुनू ते आमई घ्यावे मागून आहे साभिमानू दृढ धरिला राजा म्हणे जमदाग्नीसी थोर सुखी केले आम्हासी काही एक मागे तुझ पासी ते आवश्यकतेसे मज द्यावे ऋषी म्हणे तुम्ही राजे आत्मा आत्यंतिक येरू म्हणे तुझ्या याचक तुझ मागेन काही एक ते आवश्यक मज द्यावे आश्रमी आहे कामधेनू ते मज द्यावी कृपा करून वचन ऐकोनी जमदाग्नी अति उद्विग्न स्वयं झाला कामधेनू स्वर्गभूषण मृत्यू लोकी नाही जाण गाय आणली इंद्रापासून परवस्तू दान किवी द्यावे राया तुझे पूजेचे अंती धेनू न्यावी इंद्रा प्रती ऐसे करो निगुती आश्रमा प्रती आणले राजा विचारी मानसी बलात्कारे नेऊ धेनुसी इंद्र येईल धावण्यासी शिक्षा मित्यासी लाविन सोडावया कामधेनू राये धाडीला प्रधान आडवा राहिला जमदाग्न दैदिप्यमान तेजस्वी जमदाग्नीच्या तेजापुढे प्रधान पळे मागीलीकडे योधे पळाले निदडे सैनी बापुडे ते किती ऐसे देखोनी जाण राजा धाविनला पण पुढे उभा जमदाग्नी तो अनुप्रमाण ढळेना
ऐसे देखोनी त्यासी राजा मोकली शस्त्रासी ती लागून शक्ती ऋषीशी मग हात वशी निर्वाण खड्ग जेथे विषयाचा अति स्वार्थ तेथे नाठवे कर्तयार्थ राजास्ते ऋषी घात ऐसा अनर्थ ओढवला राजा अत्यंत क्रोधाविक्त निर्वाण शस्त्रे टाकीत तेने ऋषीचा केला घात पडिला चेत जमदाग्नीने सांडिला कोप या लागे त्याशी न देववे शाप तेने रायाचा प्रताप शस्त्र साटोप चालिला जमदाग्नीचा गेला प्राण पळाले आश्रमीचे ब्राह्मण राजा बोलिला पण आता कामधेनू आणारे धेनू सोडू आली सेवक रेणुका क्षोभली आत्यंतिक चक्र करोनी ताटक युद्ध सन्मुख ते झाले ताटक चक्रा भेने उठाउठी पळाले प्रधान सैना निघे जीव घेऊन पळाले सैने 12 वाटे ताटक चक्राची तिखट धार निदडे पाडिले महावीर वाहती रुधिराचे पुर ते तिज समोर कोण राये कामधेनू ते लवला हो सोडू दाविनला स्वैराव रेणुकेने आसुडिता भाव पडे सहस्त्र भाव मूर्छित त्या सहस्त्र अर्जुनाचे सुत धाविनले क्रोधविक्त तिही युद्ध केले अत्यंत अद्भुत तव सावचित्त नर्प झाला निर्वाण शस्त्राचे घाये राव सोडी लवलाय तिशीन लागते पाये देखोनी राव गजबजला मज सहस्त्र अर्जुनाचा यावा नसावे देवा दानवा मा मनुष्याचा कोण केवा त्या मज लघुत्वा निले स्त्रियेने चामुंडास्त्राचा प्रळे घात बळे सहस्त्र अर्जुन हनित साहोनी 21 आघात पडे मूर्छित जगदंबा जमदाग्नी आज्ञेचे बंधन कामधेनुसी होते पूर्ण ऋषी निमित्ताची जाण धेनू निर्बंधन सोय झाली रेणुकारणी पडली आवरी राजा धावोनी धेनू धरी धडका हनोनी निघे बाहेरे सहस्त्र करी साटोपे राजा खुरावरी हानी घात तेने खुरी निघाले रक्त तिची खुरासनी झाले आरक्त आले युद्धात रायासी खुरासनी पळवोनी पाहे राजश्रंगी हानी घाये झाला शिंगाळाचा उद्भव तिही सहस्त्रभाव हानिला आक्रंदे दे हमरड्यासी ते ठाई झाले काले मसी जन्म पावले हा बसी ती सहस्त्रभाऊ हकीत युतुके करोनी कंदन स्वर्गा गेली कामधेनू राजा झाला तीव दिग्न मुलानवदनानुतापी म्हणे स्वार्थना परमार्थ उगाच केला शस्त्रघात मज गडला ब्रह्मघात सद्य अनर्थ सोलोभे राजानुतापी मानसी काही न बोले कोणासी घेऊनी सकळ सैन्यासी निज नगरासी तो गेला रणी रेणुका मूर्छिपन्न ते स्वे होनी सावधान ठाई ठेवोनी प्राण चेतना संपूर्ण पावले कंदन देखोनी आत्यंतिका क्रंदे दिदली हाक परशुरामा पाव आवश्यक माझे निज दुःख निवारावया तो मातेचा महाधोनी कैलासी पडे तुझ्या कानी तू आलासी तत्क्षणी मात्र वचनी अति भक्ती हे पूर्वकथा इतिहासी झाली होती जैसी तैसी ते सांगितली परशुरामासी आश्रमवासी ब्राह्मणी ऐसे ऐकोनी वार्ता सवेग पाहू आला माता तिसी घायवट देखता क्रंदता घैवरला रेणुका म्हणे पुत्रासी तू काय ते रडतो रडो आलासी पुरुषात नाही तुझ पासी कैवारी होसे तू काय ऐकोनी मातेच्या वचना परशुराम लागे चरणा शीघ्र मज द्यावी अनुज्ञा सहस्त्रार्जुना छेदिन क्षोभे आज्ञा दिदली दुर्धर सहस्त्रार्जुनाचे सहस्त्र कर छेदोनी निवटी त्याचे शिर दानो समग्र निर्दाळी योदा माझी सहस्त्रास्त्री मद घायवट केले क्षत्री तरी त्वा पृथ्वी करावी निक्षत्री धुंड मारे करो न्या
सहस्त्रार्जुना सहित राजसुत शोधोनी मारावे समस्त दैते मातले उन्मत तरी समूळ घात करी त्याचा माझे शरीर ते धरित्री 21 घाय केले क्षत्रिय 21 वेळा निक्षत्री पृथ्वीत करी ममाज्ञा वंदोनी मातेचे चरण घेओनी धनुष्यबाण परशु धरोनी दारुण कोपायमान चालिला मातेची आज्ञा निशिम मूळपीठ पवित्र परम तेथे मी करेन सहगमन मग उत्तर कर्मा तू करी ऐसे बोलताची पाही रेणुका प्रवेशे जमदाग्नी देई तिचे प्रेत उरले नाही ते देईच विदे जगदंबा परशुराम लाट पिटी माते मज देखा हो भेटी येरी हो दिदली मूळ पिठी सांगितली गोष्टी करावी मग सिंहाद्रीसी परशुराम करोनी दोघाचे उत्तर कर्मा पुढे आरंभिला युद्ध धर्म परम संग्राम रायासी जेते वसे सहस्रार्जुन भूपती तेथे ठाकोनी आला मैकावती धनुष्यबाण घेऊन हाती नगरा प्रति पयाला मने भांडू राजनगरी तेर प्रजा पीडिती सहमग्री राजा निघाल्या बाहेरे सपरिवारे मारिण बाहेर योनी करावे रण सांगू धाडू धर्मवचन नगरी भिडता पण होईल कंदन परजेसी ऐसे ऐकोनी जाण राजा न करी प्रजे भेने न येईल प्रजे भेने ते नगरी प्रवेशो आपण राजभवन लक्षोनी प्रजेसी देवोनी अभयदान स्वस्थ राखून गो ब्राह्मण राजभवनी प्रवेशून सहस्रार्जुन वदिन युदासी यावे मज प्रती सांगून धाडू कोणा हाती ऐसे विचारिता चित्ती पुष्पास्ती भेटला रायाचे देव पूजेचा माळी पुष्पे घेऊनी करतळी ब्राह्मणाची अभिनव शैली देखोनी जवळी पाहुवाला परशुराम पुसे त्यासी फुलेने तोशी कोणासी ते म्हणे मी रायाचा विश्वासी देव पूजे पासी पुष्पधारी राम सांगे पुष्पधार्यासी जाओनी सांगडाया पासी परस मजसी यावे युदासी सकल सैनेसी सन्नद ऐकोनी राम वचनासी माळी त्याते उपहासी मरणा धरणे का बैसलासी उदरायासी वांछिसी अंगी दिसे ब्राह्मणपणा तुझ काले धनुष्यबाण परशु धरावया काय कारण त्वा वेद पठन करावे राजा सैनेसी सनी सनद सबळ तू एकाएकी ब्राह्मण बाळ तू त्यासी युद्ध प्रवळ रणकोल्लोळ घडे केवी जे जे मार्गस्थ देखती ते म्हणती दुजो अपघाती रायासी युद्ध प्राप्ती हा मरणार्थी आतुर क्षत्रियासी युद्धाचे बळ ब्राह्मण शाप बळे सबळ ते तू वांछिसी युद्ध प्रबळ पूर्ण केवळ विवेकी फुलारी मने मज सांगता राजा करील तुझ्या घाता ब्रह्महत्या बैसेल माझे माता मी सर्वता सांगेना मग परशुराम मने मनी साधुत्वे येथे कोणी न मानी पुरुषार्थ देखोनी जनी वचन मानी भलताची ऐसे परशुराम अवधारी मग धुमशिला फुलारी फुले हिरोनी घेतले किरकिरी करी जाय शंक करीत राजसभेसी आघाते पिळला फुलारी तो शंक करी राजद्वारी ऐकोनी धाकती नरनारी राजा भितरी जितकी मेला सहस्रार्जुनाच्या राज भितरी बोंब नायकी स्वप्नांतरी ते बोंब पडली राजद्वारी राजा भितरी निमाला ऐसे विश्व तो मुखी वार्ता भविष्यवदे वाग्देवता ती बोंबराय ऐकता चळकाप चिता सुटला म्या गाईस केला शस्त्रपात आणि ब्राह्मणाचा केला घात पापाचरलो बहुत जय निश्चित मज नये फुलार्यासी पुसे प्रधान तुझे बोंबेसी काय कारण तो म्हणे एकालासी ब्राह्मण धनुष्यबाण परशुसी तो रायासी समदळी युद्ध करू पाहे बळी
तो म्हणे सांग राया जवळे त्याची वचनावळे छेदिले म्या रायासी ब्राह्मणासी युद्ध बोलणे तुझे आत्याबद्धतेने म्या त्या ब्राह्मणासी आला क्रोध मज सुबद्ध धुमसिले फुले हिरोनी करी मज प्रारले मुखावरी तेने मज आले जीवावरी या लागे मी करे महाशब्द प्रधाने बोलाविला सैनानी ब्राह्मणा पुन्हा नावा धरोनी तेने ठाणा तरी पाचारोनी म्हणे ब्राह्मण बांधोनी अनावा नगर नागरिक लोक तेथे आले स्वाभाविक हे भौत तो एकला एक योद्ध कौतुक पाहू पा बाहेर निघाला ठाणांतरी पुढे पायकांच्या हरी एक गरजती हाकारी एक शस्त्रे करी झेलती परशुरामने हे दिन मारल्या पुरुषार्थ कोण याचा रायासी पाप शकून होय तैसे छिन्न करूयासी आईसे मनोनी सोडिला बाण अवघ्याची शस्त्रे छेदून सवेची नाक कान सरसकटून बाण परतून भातारिगे कोणाचा याही कोण जावाई कोणाचा भेटू आला भाई कौतुक पाता ते नाक कानास पाही मुकले कोणाचा पाहुणा मेवणा जावाई आणिला दिवाळी सणा ते मुकले नाक काना दाविता वदना सलज्जे शंक करीती आक्रंदोनी नाक कान गेले दोन्ही फेफे करिता निगे दोन्ही हे टंबने युद्धाची सन्मुख गायी गेलिया प्राण देव विरासी उत्तम मरण परिजिता गेलिया नाक कान ते चौगुण मरण निंदत्वे वीर विटंबिले अनेक नगरा माझी पडली हा कोपले राजपुत्र विटंक सनद कटक ती केले 60 प्रयुक्ते कुंजर कोट्यान कोटी रहरामित चालले आशिवार पायाचे मोगर गरजती सैनामुखी सैनानी राजपुत्र मध्यामानी दक्षिणे राजे मुकुटमणी चंद्र प्रचंड दोन्ही वाम भागे वेगी निगे सहस्त्रार्जुन कुमरानी प्रधान तिही राविला प्रार्थुन ब्राह्मण बांधून आणू आमहे आमही असता इतके जण एकला एक ब्राह्मण त्यावरी निघावे आपण हे समरांगण नये राया या परी मंत्री आणि कुमरी राजा राहून या नगरी आपण येऊन दळवारी नगरा बाहेरी निघाले पुढे भेटले निर्नाशिक तो अपशकुन अत्यंतिक मुखे रायासीच घातक हावशेक शास्त्रार्थ जळो तुमचे निंदे मुख मुहूर्ती काले ती सन्मुख अवघे निर्नाशिक निर्वच्छित लोक ते अत्यंतिक दुःख गायाळे घायाळ बोलती आपण ब्राह्मण कोणाचा नगे प्राण तुम्ही वाचवाल नाक कान ते दादुले पर जाणवेल प्रधान बोलिला आपण परतो ने आपशकुना बेने परतने हाची आपशकुन अति निंदे जगा माझे युद्ध करिता परस्परी एका जय एक हारी हे न चुके भलत्या परे शकुनाची थोरी मूर्खा प्रती अंगी नाही अंगवन त्यासी काय जय देईल शकुन हे मानिती ते मूर्ख पूर्ण सुराचे लक्षण ऐसे नहे देवासे शकुनाचे ठाई तो काय अपशकुन नाही शकुनापशकुनाचे काही निदडे पायी न मानिती ऐसे बोलो निप्रधान त्राटिले भेरी निशान सैने चालविले संपूर्ण पुढे ब्राह्मण लक्षोनी एका जनार्दना शरण दानवाचे युद्ध दारुण राम करील निर्दाळन ते रणकंदन अवधार श्रीराम जय राम राम कृष्ण हरी स्वस्ति श्री भावार्थ रामायणे बालकांडे काकार्टिकाया परशुराम युद्ध प्रभाव नाम षोडशाध्याय पुंडलिका वरदे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। हरि ओम श्री राम जय राम 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 श्री राम जय राम
श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। हरि 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 ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम। शांति शांति शांति।